एक होता कारवर हे आपलं जे अभिवाचन चालू आहे त्यातील दुरितांचे तिमिर जावो हा आपलं प्रकरणमध्ये पेज नंबर 156 चालू करते आता. डॉक्टर कारवरांची आता 70 उलटली होती. नाही म्हटलं तरी टस्टीगीत येऊन 40 वर्ष झाली होती. वयाबरोबर कामाचा व्यापही वाढला होता, पण अजूनही पहाटे 4लाच उठून झाडीतून हिंडून येणं थांबलं नव्हतं. त्यांना येणाऱ्या पत्रांचा वेग एवढा वाढला होता की पत्रव्यवहार सांभाळण्यासाठी वेळेवारी उत्तर देण्यासाठी 2 सेक्रेटरी दिवसभर गुंतलेले असायचे. 1934 साली अमेरिकेच्या कृषी खात्याने त्यांची आपल्या मायकॉलॉजी अँड प्लॅन्ट डिसीज सर्जरी या विभागाचे सहसंचालक म्हणून नेमणूक केली. या नेमणुकीमुळे त्यांची फारच धावपळ होऊ लागली. त्यांच्या एकट्याच्याने काम रेटेना, मदतनीसाची गरज भासू लागली. गेल्या 40 वर्षात तुम्ही पगारवाढ कधीच स्वीकारली नाहीत. पगारवाढ नको तर कधी हाताशी एखादा मदतनीस तरी घ्या, असा संस्थेच्या अध्यक्षांनी श्री पॅटरसननी आग्रह धरला. डॉक्टर कारवरनीही विचार केला. या उभारलेल्या व्यापाची धुरा यशस्वीपणे वाहू शकणारा एखादा वारसदार तयार करणं आवश्यक होतं. हुशार आणि तडफदार तरुण तयार करणं प्राप्त होतं. नॉर्थ कॅरोलिना येथील शेतीविषयाचे तरुण प्राध्यापक श्री ऑस्टिन कर्टिस यांची मदतनीस म्हणून निवड करण्यात आली. या तरुणाला पाहता क्षणी डॉक्टर कारवरना काय आवडलं असेल तर त्याचे चलाख आणि खोल डोळे. असेच डोळे नीट बघू शकतात. त्यांच्या या होऱ्याचं प्रत्यंतर त्यांना लवकरच आलं. श्री ऑस्टिन कर्टिस यांनी प्रयोगशाळेत मॅग्नोलियाच्या बियांपासून रंग बनवला. या प्रयोगामागची आपल्या शिष्यावरची स्वतंत्र प्रज्ञा पाहून डॉक्टर कारवर संतोषले. डॉक्टर कारवर यांच्या प्रयोगशाळेच्या बंद दाराआड प्रथमच आणखी एक सत्यशोधक सिद्ध झाला. आपल्या निरनिराळ्या कसोट्यातून तावून सिलाखून निघालेल्या अशा या शिष्याबद्दल डॉक्टर कारवरना कौतुक होतं. कर्टिसच्या आईवडिलांना पत्र पाठवून त्यांनी आपली भावना व्यक्त केली. माझा स्वतःचाही विश्वास बसला नसता इतका ऑस्टिन माझ्या आयुष्याचा आणि कार्याचा महत्त्वाचा भाग होऊन बसला आहे. तो बुद्धिमान आहे, सर्जनशील आहे. त्याची साथ मला लाभली याचा मला आनंद वाटतो. त्याच्या येण्याने माझं आयुष्य नक्कीच वाढलं आहे. गुरु शिष्यांची ही जोडी अखेरपर्यंत अतूट राहिली. कर्टिसने त्यांच्या अखेरच्या श्वासांपर्यंत त्यांना साथ दिली. आपला शिष्य पुढे यावा म्हणून गुरुने सर्वतोपरी सहाय्य केले, प्रोत्साहन दिले. गरीब बांधवांना वरदायी ठरणारं त्यांचं संशोधन पाहून डॉक्टर कारवरना समाधान वाटलं. मॅग्नोलियापासून अनेक प्रकारचे रंग कर्टिसने तयार केले. हे स्वस्त आणि मस्त रंग पुढे कर्टिस ब्राउन्स नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांच्या या संशोधनाचा डॉक्टर कारवर यांना फार अभिमान वाटे. डॉक्टर कारवर कर्टिसला बाळ म्हणून हाक देत. इतर सहकारी त्यांच्यातील पिता-पुत्र संबंध जाणून कर्टिसला छोटा कारवर म्हणत. आपल्यावर पुत्रवत प्रेम करणारा, आपली काळजी वाहणारा, आपल्या कार्याची धुरा समर्थपणे सांभाळणारा वारस, एक डोळस शिष्य त्यांना आयुष्याच्या अखेरीस लाभला होता. एका काम करण्याच्या संधीखेरीज कर्टिसने त्यांच्याकडे अधिक काही मागितलं नव्हतं. ज्ञानार्जनासाठी सतत उत्सुक असलेला हा शिष्योत्तम त्यांना अत्यंत प्रिय होता. इतकी वर्ष आपण कार्टिसशिवाय कशी काढली याचाच त्यांना अचंबा वाटे. त्यांच्या या मानसपुत्राने त्यांची अत्यंत आत्मीयतेने प्रेमाने देखभाल केली. डॉक्टर कारवर यांची वृत्तपत्राद्वारे जगाला ओळख करून दिली ती या कर्टिसनेच. वेळोवेळी वृत्तपत्रकारांच्या परिषदा घेतल्या. त्यात त्यांनी डॉक्टर कारवर यांच्या अनन्यसाधारण कार्याची तपशीलवार ओळख करून दिली. काही वर्षापूर्वी न्यूयॉर्कमधील मार्बल कॉलेजिएट चर्चमध्ये त्यांना व्याख्यानासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. ते म्हणाले होते, परमेश्वराने माणसाला बुद्धी दिली आहे, ज्ञान दिलं आहे ते लोकांची सेवा करावी म्हणून. पुढे ते म्हणाले, माझ्या प्रयोगशाळेत पुस्तकं नसतात. ज्यावेळी काही नवीन जन्माला घालण्याची आवश्यकता असते तेव्हा मला आपोआप कल्पना सुचत जातात. काय करावं ते आतून कळतं. त्यांच्या या विधानावर जगभरच्या वृत्तपत्रांनी काहूर उठवलं. डॉक्टर कारवरांचं हे विधान त्यांच्यातील शास्त्रीय
दृष्टिकोनाचा म्हणजेच वैज्ञानिक वृत्तीचा अभाव दर्शवतं. खरा केमिस्ट कधी पुस्तकाला नगण्य समजत नाही आणि आपल्या यशाचं श्रेय स्वतःच्या आतल्या आवाजाला देत नाही. न्यूयॉर्क टाइम्सचा हा अग्रलेख. ह्या काहुराने डॉक्टर कार्व्हर व्यतीत झाले. त्यांच्या विधानाचा विपरीत अर्थ लावण्यात आला होता. परमेश्वराच्या मदतीखेरीज आणि पुस्तकांच्या मार्गदर्शनाखेरीज संशोधन कधीच पूर्ण होत नाही. पण ज्या गोष्टी आधीच शोधण्यात आल्या होत्या, आधीच सिद्ध झाल्या होत्या, त्यांच्या नव्यानं मागोवा घेण्यात काय अर्थ होता? ते सर्जनशील शास्त्रज्ञ होते. पूर्वी कधीच ते उजेडात आले नव्हते. ते त्यांना लोकांसमोर आणायचं होतं. जी गोष्ट यापूर्वी सिद्ध झालेली नव्हती, तिची साधनं, तिचा मार्ग पुस्तकात कसा काय सापडणार? मग जुने मार्ग चोखाळून काय फायदा? त्याचबरोबर हेही खरं होतं की नवीन वाटा शोधण्याचं सामर्थ्य, बौद्धिक कुवत त्यांनी अभ्यासानेच मिळवली होती. असं होतं की नवीन वाटा शोधण्याचं सामर्थ्य, काही नवीन घडवण्यास आवश्यक ते पूर्वज्ञान त्या विषयाच्या सखोल अभ्यासातूनच त्यांनी मिळवलं होतं. अशी पुस्तकं त्यांनी अभ्यासली नसती तर त्यांना देवाच्या मार्गदर्शनाचा लाभ कसा उठवता आला असता? ईश्वराच्या सानिध्यात ते कधी नसते तर त्यांच्या संकेताचा बोध त्यांना कसा झाला असता? आपलं म्हणणं त्यांनी जाहीरपणे मांडलं नाही. वादविवाद घालून वेळ दवडणं त्यांना परवडणारं नव्हतं. परंतु या प्रसंगानंतर मात्र त्यांनी कानाला खडा लावून घेतला. वर्तमानपत्रांना मुलाखती देणं त्यांनी नाकारलं. आधीच कृष्णवर्णी म्हणून उपेक्षित, त्यात भर या मौनाची. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गवगवा होत नव्हता. पण कर्टिसने मनावर घेतलं. परखड भाषेत वृत्तपत्रांना मुलाखती दिल्या. डॉक्टर कार्व्हरांची निर्विवाद थोरवी त्यांच्याच भाषेत त्यांना पटवून दिली. त्यामुळे डॉक्टर कार्व्हर उजेडात आले. त्यांच्याविषयीच्या कथांना, दंतकथांना खीळ बसली. जे डॉक्टर कार्व्हरांना नुसते ऐकून होते, दुरून ओळखत होते, त्यांना डॉक्टर कार्व्हरांचं सुस्पष्ट दर्शन घडलं. वृत्तपत्रकारांनी डॉक्टरांचा मोठेपणा मोकळ्या मनाने मान्य केला. त्यांच्या कार्याला योग्य ती प्रसिद्धी दिली. न्यूयॉर्क टाइम्सने 1939 साली त्यांच्यावर अग्रलेख लिहिला. नुकतंच त्यांना रूझवेल्ट पदक मिळालं होतं. त्याबद्दल अभिनंदन करणारा अग्रलेख होता तो. लेखाच्या शेवटी म्हटलं होतं, आमच्या पिढीत दुसऱ्या कोणी त्यांचे इतकं कार्य दक्षिणेसाठी आणि शेतीसाठी केलं आहे का? जगातील असंख्य वृत्तपत्रातून त्यांच्यावर लेख लिहिले होते. त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली. शेतीला आणि दक्षिण अमेरिकेला उज्ज्वल भविष्याची, पुनरुत्थानाची ग्वाही देणारे कार्व्हर अशी त्यांची वाखाणणी होऊ लागली. त्यातच त्यांना मिळणाऱ्या बहुमानांची, सन्माननीय पदव्यांची भर पडली. पण प्रसिद्धीच्या झंझावातात सापडूनही कार्व्हर कधी सैरभैर झाले नाही. टस्केगी संस्थेच्या डॉरथी हॉल इमारतीत धुलाई विभाग सुरू करण्यात आला तेव्हा डॉक्टर कार्व्हर म्हणाले, हेच माझं खरं कार्यक्षेत्र. धुलाई केंद्रात मला अगदी घरच्यासारखं वाटतं. डॉक्टर कार्व्हर यांची देशभक्ती अवघ्या वर्णविखाराला पूर्ण उरली होती. 1917 साली पहिल्या महायुद्धाच्या वेळी टस्केगीतून बरेच विद्यार्थी वॉशिंग्टन येथील हार्वर्ड युनिव्हर्सिटीत खास प्रशिक्षणासाठी पाठवले होते. प्रत्यक्ष राजधानीत मिळालेल्या सापत्न भावाची तक्रार जेव्हा टस्केगीचे विद्यार्थी डॉक्टर कार्व्हर यांच्याकडे करू लागले तेव्हा डॉक्टर कार्व्हर आपल्या विद्यार्थ्यांना म्हणाले, तुम्ही देशासाठी लढायला गेला होतात तेव्हा इतर कमी महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. अज्ञानाचा, द्वेषाचा मक्ता अमुक एका शहराकडे आहे असं तुम्हाला कोणी सांगितलं? दक्षिणेत काय किंवा उत्तरेत काय? मूर्ख शिरोमणी हवे तेवढे सापडतील. आपल्या कर्तृत्वपूर्तीच्या आड वर्णद्वेष्ट येणार नाहीत याची योग्य ती खबरदारी तुम्हीच घ्यायला हवी. वेळ येईल तेव्हा त्यांना त्यांची चूक उमगेल आणि त्यावेळी तुम्ही खरोखरच मुक्त होऊन इतरांच्या खांद्याला खांदा भिडून चालू शकाल. निग्रो करू शकत नाहीत अशी गोष्ट या जगात नाही. हे त्यांना आपल्या कृतीने सिद्ध करून दाखवा. तुम्ही असे स्वयंसेवक व्हावं म्हणूनच टस्केगी तुमच्या सर्वांगीण विकासाची काळजी घेते. आपल्या संस्थेत शिकणाऱ्या मुलांच्या उणीवा बाहेर तिखट मीठ लावून सांगितल्या जातात.
टवाळीचा विषय ठरवला जाता तेव्हा तुम्ही संतापता. आपली लायकी सिद्ध करायला उतावीळ होता, पण थांबा. ठोशाला ठोशा देऊन काय प्राप्त होईल? उलट आपल्या संस्थेचाच पाया उखडला जाईल. तेव्हा अगदी कटुतम टीकासुद्धा आपल्यातील दोष दूर करण्यासाठीच आहे असं मानून पुढे जात राहा. माणसाच्या लायकीचा पुरावा देत त्यांचं ज्ञान, त्यांचा वर्ण नव्हे. डॉक्टर, यू हॅव नथिंग बट कम्प्लेक्शन टू कनेक्टेड यू. यू हॅव नो रिकमेंडेशन्स. इफ यू नो एनिथिंग यू रिकमांड युअरसेल्फ. उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेक गोरे विद्यार्थी रसायनशास्त्राचा सखोल अभ्यास करण्यासाठी डॉक्टर कारवरांच्या वर्गाकडे येत. कारण एरवी तसं येणं त्यांना अधिकृतपणे शक्य नसे, पण डॉक्टर कारवरने कोणताही राग मनात न ठेवता ज्ञानदान केलं. जगप्रसिद्ध झाल्यावरही डॉक्टर कारवर वर्णद्वेषाच्या त्रासातून सुटू शकले नाही. टस्किगीत येऊन 40-45 वर्ष लोटली, तरीही सामाजिक विषमता 1896 सालातलीच होती. अस्पृश्याप्रमाणे वाळीत टाकलेला निग्रो समाज अजूनही वर्णभेदाची, वर्णविखाराची शिकारच होता. दक्षिणेत तर निग्रोच्या डोक्यावर सतत टांगती तलवार असे. जरा कोणी वागलं की निग्रोकडून यापेक्षा आणखी वेगळी कसली अपेक्षा ठेवावी? त्यांच्या हातून चांगलं उजवं घडलं की त्यांच्यात नक्कीच गोरं रक्त असलं पाहिजे. त्याशिवाय त्या गोऱ्यांच्या तोडीचं काम कसं करील? डॉक्टर कारवरांच्या रक्ताबाबतही असेच वाद. त्यांच्या अंगात कुठंतरी गोरं रक्त असलंच पाहिजे, त्याशिवाय का ते इतके हुशार? पण डॉक्टर कारवरना मात्र हे कधीच मान्य नव्हतं. ते स्वतःला 100% निग्रो म्हणवत.